श्रीराम समर्थ याच्या कथेचा जो पुढचा भाग येतो आता आपण ऐकूया. श्रीराम भाग क्रमांक 103 स्कंद क्रमांक 10. श्रीराम ऐका पुढे काय होतं ते. कंसाने क्षमा याचना केली आपल्या बहिणीची, भाऊजींची, आणि परत त्यांना सन्मानाने आपल्या महालात पाठवून दिलं. देवकी आणि वसुदेव बंधनमुक्त होऊन महालात पोचले आणि त्यांनी कंसाला उदार अंतःकरणाने क्षमा केली. कंस पण थोडासा त्याला बरं वाटलं की चला निदान ज्यांचा मी अपराध केला त्यांनी मला क्षमा केली म्हणल्यावरती माझं पाप थोडं कमी झालं असं त्याला वाटलं आणि तो थोडा आनंदात थोडासा गेला. परंतु एकीकडे तो असा वागतोय आणि दुसरीकडे त्याची गंमत बघा की ज्या कंसाने काही क्षणापूर्वी आपल्या बहिणीची आणि भाऊजींची क्षमा मागितली, त्यांच्याशी जी काही वर्तणूक केली त्याबद्दल, त्याच कंसाने सकाळ झाल्यावर काय केलं असेल. सकाळ झाल्या त्यांनी पहिलं काम केलं तर आपल्या सर्व मंत्र्यांना त्यांनी बोलवलं. म्हणाला की मला तुमच्याबरोबर अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर सल्लामसलत करायची आहे, तेव्हा लगेच यावं. अर्थात सर्व मंत्री त्या ठिकाणी जमा झाले. मंत्र्याने त्यांनी बोलवलं आणि म्हणाला की एक खूप महत्त्वाचा विषय मला आपल्याशी चर्चा करायचा आहे. मंत्री म्हणाले बोला महाराज, तुम्ही सांगा तुम्हाला काय आमचा सल्ला पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाबा असं घडलं की तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या बहिणीच्या 7 मुलांचा वध केला, 6 मुलांचा वध केला, 7वं जे आहे ते गायब झालं. असं हे 8व्या वक्तीतसुद्धा असं घडलं की ते आकाशात गेलं. सगळीच त्यांनी कथा सांगितली आणि म्हणाला की या देवीने मला कथन हे केलं की माझा शत्रू जिवंत आहे आणि तो माझा काळ बनून योग्य वेळी प्राण घेणार आहे हे त्यांनी मला सांगितलं. तेव्हा आता काय करायचं मला सांगा. देवकी आणि वसुदेवाला मी क्षमा केली, त्यांनी मला क्षमा केली, दोघांनी आम्ही एकमेकाची माफी मागितली. पण आता पुढे काय करू ते सांगा, तुमचा सल्ला सांगा. सांगा बघितलं तर तो म्हणाला की बघा आता पुढे काय करायचं हा मोठा महत्त्वाचा भाग आहे. कारण गोष्ट अशी आहे की माझा मृत्यू प्रत्यक्ष जिवंत आहे, तेव्हा याच्यावरती काय करावं हे मला समजत नाही. तुम्ही सर्व माझे मंत्रीगण आहात, तुमच्याशी मी विचारविनिमय करू इच्छितो, तेव्हा आपला सल्ला सांगा काय आहे. आता बघा गंमत, सल्ला मसलत करण्यासाठी जे लोक कंसाकडे आले होते ते काय फारसे शहाणे नव्हतेच. त्यांच्यामध्ये मुळामध्ये एक गोष्ट ठासून भरलेली होती, ते म्हणजे ते सगळे देवांचा अत्यंत द्वेष करत होते, द्वेष्टे होते देवांचे, अर्थात दैत्यच होते. आणि जेव्हा हा अशा प्रकारचा सल्ला कंसाने त्यांना विचारला, त्यांनी काय सल्ला दिला बघा गंमत. हा सल्ला ऐकताना भरपूर अशी त्यांनी निंदाच केलेली. बघा गंमत कशी, पण ही निंदा जी आहे ती दैत्यांनी केलेली आहे. ऐका पण गंमत, त्यांना सल्ला त्यांनी कसा दिला बघा. ते म्हणाले कंसाला की भोजराज, तुम्ही आमचा सल्ला मागितलात काळजीच करू नका, आमच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हाला शत्रूचा भयच राहणार नाही. म्हणजे बोल काय करायचं. म्हणजे असं आहे की तुमचा जो शत्रू आहे तो एक लहान मुलाच्या स्वरूपामध्ये येतं नक्की आहे. भले त्याचं ठाव ठिकाणं तुम्हाला नीट समजलेलं नाही आहे, परंतु आहे हे समजलं आहे आणि तो लहान मुलगा हेही समजलं आहे. बस आपलं काम हलकं झालं म्हणाले. साधी गोष्ट आहे की आपली जेवढी शहरं आपल्या ताब्यामध्ये आहेत ती सगळी शहरं, ती सगळी गावं आणि जिथे इथे विशेषतः गवळ्यांच्या वस्त्या आहेत तिथे या सगळ्या ठिकाणी जेवढी लहान मुलं असतील जी 10 दिवसाच्या आत किंवा बाहेर, या सगळ्याला मारून टाका. काय सल्ला बघा की या 10 दिवसात जेवढी मुलं जन्माला आली असतील, कदाचित 1-2 दिवस मागे किंवा पुढे असा काही हिशोब करायची गरज नाही, पण जेवढी लहान मुलं आहेत त्या सर्वांना आपण सरसगट कत्तल करून टाकू. संपला विषय. हे जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये तुमचा जो काळ आहे तोही मृत्यू पावेलच ना. ठाव ठिकाण शोधायची गरजच नाही आहे. कसा आहे आमचा सल्ला बघा. काय सल्ला दिला भयानक, की म्हणतात की फडामध्ये जर कोला घुसला तर फडाला आग लावायची नसते,
त्या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा. परंतु हा सल्ला असा होता की एक बालक तुमचा कोणीतरी असेल शत्रू, सगळ्या तमाम बालकांना मारून टाका, असा सल्ला ह्या मंत्र्यांनी दिला. अर्थात सल्लागार त्याच प्रकारचे होते, द्वेष्टे होते, त्यांच्याकडून काय सल्ला मिळणार. पण ज्या कंसाची विवेकबुद्धी काही वेळापूर्वी जागृत झाली होती आणि आपल्या बहिणीची ज्याने क्षमा मागितली त्याची बुद्धी लगेच फिरली. बघा कशी बुद्धी आहे, कशा प्रकारचा मनुष्य आहे बघा. आणि मंत्र्यांनी सल्ला दिला की 10 दिवसाच्या आत ती सगळी मारून टाका, काही प्रश्न येत नाही, तुमचा विषय संपेल. आणि मग तुम्ही भीती तुमच्या मनात का आहे हे आम्हाला समजत नाही. हे करताना आपल्याला विरोध कोण करणार आहे? हे देव करतील तुम्हाला वाटतं? अरे देव तर आपल्याला घाबरतात. अरे हे तर फक्त तुमच्या धनुष्याचा टणत्कर ऐकून घाबरतात. बघा आता कशी स्तुती करतात बघा, कंसाला खरंच चढवतात बघा. हे आपण म्हणतो ना चमचे लोक असतात तसा हा प्रकारे ते म्हणतात अरे हे देव सगळे एक नंबरचे भित्रे आहेत, आपण फक्त धनुष्य हातात घ्या. आणि धनुष्याचा टणत्कार झाला तर तो बघून सुद्धा तुम्हाला ते घाबरतात. आणि मग आपण धनुष्यातून जर बाण सोडले तर मग ते हे पळता भुई थोडी यांची, हे शस्त्रास्त्र टाकून पळायला लागतात. काही लोक तर तुमच्या चरणी शरण येतात. असले हे देव तुमच्या चरणावर बसतील, आमचं रक्षण करा म्हणतील. हे विसरून गेलेत की आम्ही शस्त्रविद्या शिकलो आहे. कसले हे देव? यांची तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. तुम्हाला विरोध करणारं या पृथ्वीवर कोणी नाही आहे आणि वरती पण आकाशामध्ये किंवा स्वर्गलोकी पण कोणीही तुम्हाला विरोध करणार नाही. ह्या देवांचं जे काही नाव आहे ना पराक्रमी म्हणजे सगळं खोटं आहे. जिथे आपण नाही आणि जिथे दुर्बल लोक आहेत तिथे यांचं शौर्य, बाकी ठिकाणी शौर्यांसमोर यांचं पराक्रम शून्य आहे. ते सगळे फुशारका मारतात फक्त रणांगणाच्या बाहेर. त्यांच्याकडं कोण वीर आहेत सांगा. बघा स्पेसिफाय केलं पुढे जाऊन दैत्यांची कशी बघा बोलायची. पण ते म्हणाले की देवांकडे आहे कोण? हां तो विष्णू. बघा विष्णूंचा उल्लेख त्याने तो म्हणून केला. विष्णू एकांतात राहणारा. दुसरं कोण? शंकर वनवासात राहणारा. आणि कोण? इंद्र ज्याचं सामर्थ्य अत्यंत अल्प आहे. आणखीन कोण राहिला? हां ब्रह्मदेव, ते तर नेहमी तपश्चर्यात करत असतात. यांच्याकडून आपल्याला काय भय असणार आहे? हे अशा प्रकारचे सगळे त्यांचे वीर आहेत, यांच्यापासून आपल्याला भयच नाही आहे. मग आता कशाला तुला घाबरायचे कारण आहे? बस या मुलांना मारून टाकूया आपण, संपला विषय, कोणी येणार नाही. नंतर म्हणतात पण एक आहेत हे देव सगळे भित्रे, हे आपल्याशी युद्ध करू शकत नाही हे नक्की आहे. तरी पण आम्ही मंत्री आहोत तुझे, तुला सल्ला देतो एकतर सुद्धा. बघा तर आहेत तसे ते भित्रे, त्यांना अजिबात शौर्य नाही आहे, तरी पण आपण त्याची उपेक्षा करायची नाही, थोडंसं तयारीत जायचं. ते काही करणार नाही तरी पण आपण शस्त्रसज्ज होऊन खबरदारी घ्यायची की आपल्यामध्ये कोणी येता कामा नये. जर कोणी आलं तर लगेच त्याला धडा शिकवायचा. कारण काय असते की एकाने जरी आवाज केला तर त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे, म्हणजे इतर लोक काही करत नाही. हा यांचा सल्ला मंत्र्यांचा. अर्थात दैत्य मंत्री होते, जसा त्यांचा वेश होता तसा त्यांचा सल्ला होता. आणि ते म्हणाले की हे अशा प्रकारची गोष्ट तुम्ही काळजी करू नका, फक्त आम्हाला तुम्ही नेमा, तुम्हाला आमच्यासारखे सेवकच मिळणार नाही. इतके विश्वासपात्र आणि इतके पराक्रमी. अहो म्हणजे साधी गोष्ट आहे की एखादा रोग आहे ना तो थोडासा समूळ नष्ट करता येतो सुरुवातीला जर इलाज केला तर. तसा तुमचा जो काय शत्रू आहे तो अतिशय लहान आहे, तो मोठा झाला तर काय होईल आम्हाला माहीत नाही. पण आज तो 10 दिवसाच्या आतमध्ये त्याचं वय आहे, बस याचा नायनाट करा. जसं रोगाला जर पहिल्या स्टेजमध्ये आपण जर मारून टाकलं तर रोग काहीच करू शकत नाही, पण जर वाढला तर कठीण जातं नियंत्रण करणं. तसं आहे, हा तुमचा शत्रू आहे, याची उपेक्षा करू नका. मोठा झाला तर त्याला पराभव करणं कठीण आहे, कारण हा थोडा मायावी पण आहे असं आम्हाला वाटतं. कदाचित ह्या विष्णूंचा सुद्धा त्याच्यामध्ये काय अंश असेल तर माहीत नाही. म्हणून आपण काय करूया की या सर्वांचा नायनाट करून टाकू. आणि यांचा नायनाट करण्याच्या जोडीला अजून काही गोष्टी करूया की ह्या पृथ्वी तलावर जेवढे तपस्वी आहेत, जेवढे ऋषी आहेत, जेवढे मुनी आहेत, हे सगळे जे आहेत ना यांचा पण निपात करूया. कारण हे जे आहेत ना हे नेहमी विष्णूंची फार तपश्चर्या करतात, फार त्याला त्यांनी
चढवून ठेवलं. तेव्हा या विष्णूंची तपश्चर्या करणाऱ्या या सर्व ब्राह्मणांचा, या सर्व तपस्व्यांचा आपण नाश करूया. त्याचबरोबर गायींना हे नेहमी बरोबर घेतात, गायींपासून तूप तयार करतात, त्याचं दूध घेतात आणि या पण त्याला फार पवित्र आहेत. तेव्हा हे ब्राह्मण, हे ऋषी, हे मुनी, या गायी, या सर्वांचा आपण समूळ नाश करून टाकू. कारण ह्या गायी, हे ब्राह्मण, हे ऋषी, हे वेद आणि तपश्चर्या करणारी सर्व लोक आणि यज्ञ हे विष्णूंना फार आवडतं. किंबहुना विष्णूंची ही एक प्रकारची अंगच आहेत असं म्हणलेलं आहे. तेव्हा या सर्वांचा जर नाश केला तर विष्णू काय करू शकणार आहेत? काहीच करू शकणार नाही. एक प्रकारे विष्णूंचाच नाश केल्यासारखं होईल. आणि म्हणून आम्ही तो सल्ला देतो, त्या सल्ल्याप्रमाणे आपण करूया. विष्णूंना इतके लोक मानतात, पण ते स्वतः कुठे आहेत कोणाला माहिती आहे का? ते लपून बसले असतील कुठेतरी तुम्हाला घाबरून. तुमचा पराक्रम इतका आहे की सगळे तुम्हाला घाबरतात. आणि खरं सांगू, या सर्व देवतांचे प्रमुख तेच आहेत. आणि म्हणून यांना आवडणाऱ्या ऋषीमुनींना मारून टाकणं हा सगळ्यात सोपा उपाय. त्यांचा वध केला की ह्या विष्णूंचा काही शिल्लक राहणार नाही आणि विष्णू काही त्यांना वाचवायला येणार नाही हे नक्की. कारण ते स्वतःच लपून बसलेले, कारण आपला पराक्रम. तेव्हा तुम्ही आमच्या सल्ल्याप्रमाणे काळ न दवडता त्वरित या सर्व मुलांना मारण्याचा आदेश द्यावा आणि त्याच्या जोडीला या सर्व तपस्वी लोकांचा सुद्धा नाश करायचे आदेश आमच्यासारख्या विश्वासू आणि शूर शिपायांना द्यावा. असे तुम्हाला कोणी मिळणार नाही. कंसाने एवढा सगळा सल्ला ऐकला आणि त्याला तो मनोमन पटला. बघा, जो कालपर्यंत आदल्या दिवशी रात्री हाच मनुष्य होता, नव्हे दैत्य होता, की ज्याने आपल्या बहिणीची क्षमा मागितली, पाया पडून आपल्या भावजींची क्षमा मागितली, तत्वज्ञान सांगितलं, मनाला वाईट वाटून घेऊ नका, कोणाचा सहवास किती ठरलेला आहे वगैरे वगैरे, क्षमा याचना केली. त्या दोघांनी उदार अंतःकरणी क्षमा केली. ह्याला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी हा सल्ला मागतोय अशा प्रकारच्या त्याच्या दैत्यांकडे. त्याची विवेक बुद्धी लगेच नष्ट झाली आणि तो सगळा सल्ला अविवेकी त्याला पूर्णपणे पटला. आता इतका सल्ला दिल्यावरती काय परिणाम काहीतरी होणारच ना. सत्संगतीचा जसा परिणाम आहे, दुष्परिणाम पण असतो. जेव्हा कुसंगती मिळते त्याचा तर लवकर परिणाम होतो. आता इतके कुसंगतीचे लोक त्यांना बोलवले होते, त्यांचा सल्ला घेतला, त्यांनी तर महा घाणेरडा सल्ला दिलाच, पण त्याच्या पुढे जाऊन ह्याने आपली बुद्धी पण चालवली. कारण संगतीचा परिणाम होतोच ना. चांगली संगत असेल तर आपण संगतीतले लोक निघून गेल्यावर पण काहीतरी करत बसतो, आपण आठवत बसतो किती छान सत्संगती झाली, किती छान नामस्मरण झालं. आपल्याला त्याच्या स्फूर्ती असतात, चालत असतात ते. आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा कधी कधी म्हणतो किती छान वाटलं, किती छान वाटलं. हा सत्संगतीचा परिणाम आहे. तसा कुसंगतीचा पण परिणाम आहेच ना. कुसंगती देणारे हे सगळे त्याचे सेवक नवे दैत्य यांनी असा सगळा सल्ला दिला. ह्या सल्ल्याचा परिणाम त्याच्यावर काय झाला? सल्ला तर त्याने मानला. त्याच्या पुढे जाऊन तो म्हणाला की नाश करताना तुम्ही तुमची सगळी मायावी रूपं वापरा, एकही सोडू नका. सगळी मायावी रूपे घ्या, ह्यांना फसवा आणि फसवून मारा. असं मारू नका. ह्यांना पश्चाताप झाला पाहिजे, ह्यांना समजलं पाहिजे की कोणी देव यांना काही मदत करू शकत नाही. त्यांना भरपूर त्रास द्या तुम्ही, सोडू नका. कुठल्याही व्यक्तीला सोडू नका. त्यांनी त्याच्यापेक्षा जाऊन अजून घाणेरडा सल्ला दिला की वाटेल तसं करा, कोणाला सोडू नका. तुम्हाला वाटतं की जिथे सज्जन लोक आहेत त्या सर्वांचा नाश करा. बघा, यांनी एक गोष्ट माहिती, त्यांनी सांगितलं सर्वांचा नाश केला तरी माझी हरकत नाही, वाटेल ते रूप धारण करा, असं त्यांनी त्याच्या पुढे जाऊन आज्ञा दिली. तर त्यांना काय हेच हवं होतं. ते मुळात सगळे रजोगुणी आणि तमोगुणी होते. त्यांच्याकडे विवेक नावाचा गोष्ट नव्हतीच. त्यांच्या मनात सतत द्वेषबुद्धी होतीच. आणि म्हणून अशा लोकांचं म्हणतात की आयुष्य संपायचा वेळ आला की त्यांना अशा गोष्टी सुचतात. आणि तेच घडलं होतं. अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली त्यावेळेसच त्यांच्या डोक्यावर मृत्यू नाचत होता. कारण त्यांना कल्पना नव्हती की आपण हे करत असताना काय घडणार आहे ते. आणि म्हणून ह्या अशा प्रकारची कुबुद्धी त्यांना झाली आणि त्या कुबुद्धीप्रमाणे त्यांनी करायचं ठरवलं होतं. हे सगळं घडत होतं कुठे? तर मथुरेमध्ये.
जिथे कंसाची राजधानी होती. अशा प्रकारचा सगळा तिथे प्लान तयार झाला, अशा प्रकारचा सगळा कट तिथे शिजला आणि अर्थात त्याची अंमलबजावणी करायची ह्याच्यावरती विचार सुरू झाला. एकीकडे हे चालू आणि दुसरीकडे काय घडलं बा गोकुळामध्ये नंद महाराजांना अर्थात पुत्रप्राप्ती झाली होती. नंदाने बघितले की पुत्रप्राप्ती झाली, त्याला खूप आनंद झाला. त्याने विचार केला की आता आपण आनंद उत्सव करूया, आपल्या घरी पुत्रप्राप्ती झाली. नंद हा अर्थात गोकुळाचा राजाच होता. छोटंसं गाव होतं त्या काळचं, परंतु त्या गावाचा तो राजाच होता, एक प्रकारचा मुख्य नायक होता. आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण हा आनंद उत्सव साजरा करायचा. सर्वप्रथम त्यांनी काय केलं असेल तर वेदवत्ते अशा ब्राह्मणांना बोलवलं. त्यांना बोलवून त्या पुत्राचं त्यांनी जातकर्म संस्कार केला, पुण्यावचन केलं, सर्व देवतांची आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली आणि नंतर दान केलं. दान करण्याला खूप महत्त्व आहे. कुठलेही तुम्ही देवाचं जे काही कराल त्याच्यामध्ये नंतर शेवटी दान द्यायचं असतं. जे काही तुम्हाला घडेल ते तुमची जेवढी ऐपत असेल ते थोडंफार दान करावं. काय दान करावं हा आपला विषय आहे. अन्नदान करा किंवा काही तुमच्याकडे असेल तर जरूर दान करावं. आणि त्याने हे सगळं केल्यावरती दान केलं. काय केलं त्यांनी वस्त्रालंकारांनी सुशोभित अशा 2 लाख गायी दान देऊन टाकलं. 2 लाख गायी दान देणं म्हणजे काय झालं विचार करा. तुम्ही म्हणाल असतील त्याच्याकडे, पण असल्या तरी द्यायची दानात पाहिजे ना. आपल्याकडे पैसे आहेत, जे काय असतील ते असतील, परंतु ते पैसे उचलून दुसऱ्यांना देण्यासाठी दानच लागते, हे लक्षात ठेवा. असं म्हणतात की 30% रक्कम आपल्याकडे जर शिल्लक राहिली सगळं करून तर ती दान करावी. असंही काही ठिकाणी म्हणलेलं आहे की 30% रक्कम जरूर आपण दान देण्याचा किंवा चांगल्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करावा जर आपल्याकडे शिल्लक राहत असतील तर. कारण दानामधून अनेक गोष्टी मिळतात. दानामधून पुण्य तर मिळतं, परंतु त्याचबरोबर आपली वृत्ती ब्रॉड होते की मी माझे पैसे आता 1 लाख जमा झाले, आता 1.25 लाख झाले, आता 1.5 लाख झाले, 5 लाख झाले, आता मी करोड बनवीन, अशी जी वृत्ती ती होता कामा नये. मला माझं मिळालं आणि 2 पैसे शिल्लक आहेत ना, मग आता हे माझे इतके पैसे काय करायचे आहेत, मला थोडे इतरांना पण मिळू द्या, त्यातून काहीतरी वस्तू द्या, काहीतरी पैसे दान करा. दान करण्याला खूप पुण्य आहे. आणि या ठिकाणी नंदाने सुद्धा हेच केलं की नंदाने आपल्याकडे असलेल्या गायींपैकी 2 लाख गायी ज्या आहेत त्या दान केल्या. गायी दान केल्या, त्याच्या जोडीला त्यांनी तीळ जे होते त्या तिळांचे मोठे 7 ढीग तयार केले, ते पण दान केले. अनेक प्रकारचं दान देता येतं. वस्त्रांचं दान देता येतं, तुम्हाला अन्नाचं दान देता येतं, पैशाचं दान देता येतं, कुठलीही वस्तू तुम्ही दान देऊ शकता. त्यांनी एक अजून खूप सुंदर गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे, ती म्हणजे कशाने काय पवित्र होतं हे खूप छान सांगितलं आहे. की कालगती जी आहे, या कालगतीमुळे अशुद्ध भूमी किंवा नवीन पाणीसुद्धा कालगतीने म्हणजे कालांतराने शुद्ध होऊ शकतं. स्नान केल्याने काय शुद्ध होतं, ते शरीर किंवा तशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या स्नानाने शुद्ध होतात. धुण्याने काय शुद्ध होतं, तर वस्त्र किंवा त्या प्रकारचे पदार्थ. संस्कारांनी काय शुद्ध होतं, तर गर्भ विशेषतः आणि तत्सम काही गोष्टी. तपश्चर्येने काय होतं, तर इंद्रिय इत्यादी जे काही गोष्टी आहेत या तुमच्या पवित्र होतात किंवा शुद्ध होतात. यज्ञाने काय होतं, तर ब्राह्मण इत्यादी जे आहेत त्यांच्या आपल्याला आशीर्वादामुळे आपल्यासुद्धा शरीराचा अनेक भाग जो आहे तो शुद्ध होतो. आणि संतोषामुळे म्हणजेच आनंदामुळे आपलं काय शुद्ध होतं, तर मन शुद्ध होतं. आनंद होणं हा फार मोठा गोष्ट आहे. आता आनंद तर आपल्याला अनेक गोष्टीमुळे मिळतो. आपण चांगलं पक्वान्न खाल्लं तरी आनंद होतोच. तुम्ही म्हणेल काय मोठी गोष्ट आहे, पण हा भाग जो झाला खाणं पिणं हा सगळा आपला स्वार्थ झाला. त्याच्याने जो आनंद मिळतो त्याच्याने काय आपली शुद्धी होत नाही. परंतु जेव्हा आपण इतर लोकांसाठी एखादी गोष्ट करतो आणि त्यांना आपण खूप कष्ट घेतो त्या करण्यासाठी, आणि जेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो किंवा ते जेव्हा आनंदित होतात, त्यांचा आनंद बघून जो आपल्याला आनंद मिळतो तो खरा आनंद. माझ्यासाठी मी सकाळपासून करतोच आहे. उठल्यापासून मी आंघोळ केली, उठल्यापासून मी खाल्लं प्यालो, मी आणि माझंच केलं आहे.
तो माझा आनंद आहे, पण त्याच्याने काही माझं शरीर शुद्ध होतं असं नाही. परंतु जेव्हा तुम्ही एखादं गोष्ट इतरांसाठी करता, मग ती कुठलीही असो, तो तुम्ही तुमच्या कदाचित पैशाचा वापर कराल, तुम्ही कदाचित कष्ट कराल इतरांसाठी तुमचा वेळ द्याल, इतरांसाठी काहीही जी गोष्ट तुम्ही इतरांसाठी कराल का, तर त्यातून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न कराल. याला फार महत्त्व आहे. याच्यामुळे आपल्याला जो आहे तो आपल्या मन जे आहे ते शुद्ध होते आणि आपल्या मनाला आनंद होतो. ज्या प्रकारचा आनंद जो आहे तो खूप आपल्याला या मार्गामध्ये उपयोगी आहे. म्हणून त्यांनी असं म्हणलं की इतरांसाठी थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. महाराज पण म्हणतातच ना की नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. मी तर माझं नाम घ्यावं, अगदी छान भावपूर्ण पद्धतीने घ्यावं, पण जनासी पण सांगावं ना. जन ऐकतील की नाही हे सोडून द्या. पण जर मला असं वाटलं की एखादी व्यक्ती या मार्गात येऊ शकते किंवा ती थोडीफार या लाईनमध्ये आहे, तर तिला आपण सांगण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही की बाबा हे असं असं पण एक छान प्रकार आहे, तू हे पुस्तक वाचून बघ प्रवचनाचं, तुला कसं वाटतं बघ, भेट द्या त्याला एक पुस्तक, काय फरक पडतो. अशी पण काही लोकांची खूप छान पद्धत आहे की वर्षाला ते 12 पुस्तकं, काही लोक, एक व्यक्ती माझ्या ओळखीची होती, ती वर्षाला 13 पुस्तकं महाराजांच्या प्रवचनाची भेट म्हणून द्यायची, कोणाला ना कोणाला द्यायची. पण ती 13 ही संख्या तिने ठरवलेली. ते म्हणतात मी 13 वेगवेगळ्या व्यक्तींना ही पुस्तकं देतो, त्याचा काय उपयोग कोणाला होईल तो त्याचा भाग आहे. परंतु एका जरी व्यक्तीला ते असं वाटलं की वाचावं आणि त्यातून एका जरी व्यक्तीला असं वाटलं की मी नामजप करावा, तरी किती पुण्य आहे, पुण्याचा भाग आहे ना. म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न आपण जे आपल्याला नुसतात ते करावे. इतरांसाठी जे प्रयत्न तुम्ही करता त्याच्यासाठी तुम्हाला कधी कधी शारीरिक कष्ट पडू शकतात, मानसिक कष्ट पडतील, कारण त्या व्यक्तीला हे कन्व्हिन्स करणं कठीण आहे की नामस्मरण कर किंवा हे पुस्तक वाच. हे कठीण जरी असलं तरी पण अशक्य नाही हे जेव्हा तुम्ही करता अशा प्रकारची गोष्ट, तेव्हा त्यातून तुम्हाला पुण्य मिळते यात शंका नाही आहे. म्हणून हा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे की इतरांसाठी काय करता येईल ते जरूर हा प्रयत्न केला पाहिजे. प्रवचनाचं पुस्तक मी आपल्याला म्हणलं जसं की हे प्रवचनाचं पुस्तक जे आहे ते सुद्धा आपण भेट दिलं तर काय माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला अशी इच्छा होईल की नाम घ्यावी. लांब जायची गरज नाही, माझा स्वतःचाच हा अनुभव आहे की मलासुद्धा या मार्गाची अशी काहीच माहिती नव्हती, महाराजांची काही माहिती नव्हती, काहीही माहीत नव्हतं. भक्ती असेल थोडीफार देवाची, तो प्रश्न नाही, परंतु या मार्गाची मला काही माहिती नव्हती. परंतु ही माहिती कशी झाली हा माझा स्वानुभव आहे ना, की मला प्रवचनाचं पुस्तक एका व्यक्तीने आणून दिलं, घरी आणून दिलं आणि म्हणाला हेमंत हे पुस्तक घे, तुझ्यासाठी आणलं, वाच, खूप चांगलं आहे. तेव्हा मी विचार केला की हे पुस्तक मी कसं वाचू, एवढा जाडच्या जाड 365 प्रवचन. मी त्याला बोललो नाही, पण मनात म्हणलं असं प्रवचन वगैरे मी कधी वाचलंच नाही आयुष्यात, हे काय मला जमणार आहे का. परंतु नंतर लगेच विचार हाही केला की त्यांनी माझ्या घरी आणून दिलं हे पुस्तक, त्यातून त्याला कुठलीही अपेक्षा नाही आहे. त्याची अपेक्षा हीच असेल की हे खूप चांगलं पुस्तक आहे, त्यातून माझा फायदा व्हावा, हा त्याची इच्छा आहे, म्हणून त्यांनी ते कुठून तरी आणून मला दिलं आहे. किंमत किती हा भाग सोडूनच द्या, ते तर त्यांनी मला असंच प्रेझेंट दिलं होतं, किंमत तर नाहीच आहे काय, परंतु त्याची भावना महत्त्वाची आहे ना. आणि म्हणून मी हा विचार केला की त्यांनी एवढ्या प्रेमाने मला जर पुस्तक आणून दिलं तर मी वाचेन नक्की, भले मला समजलं नाही तर हरकत नाही. प्रवचनाचं पुस्तक नाही समजणार, माझा हा मार्ग नाही आहे असं मला प्रामाणिकपणे वाटलं आणि मी ते पुस्तक हातात घेतलं आणि म्हटलं हे वाचेन नक्की. आणि खरोखर हे पुस्तक वाचल्यावरती माझ्या मनात ही इच्छा निर्माण झाली की गोंदवल्याला जाऊया. खरंच महाराजांकडे जायची इच्छा ह्या पुस्तकामुळे निर्माण झाली. पुस्तक वाचताना मला असं वाटलं खरंच नामजप हा काय प्रकार आहे आपल्याला माहीतच नव्हता. देवाची भक्ती जरी आपण केली तरी हे कुठे माहीत होतं की असं नामस्मरण असतं, असं करता येतं, काहीच माहीत नव्हतं. परंतु पुस्तक वाचल्यावर एक नवीन भाग समजला आणि मनामध्ये ही इच्छा निर्माण झाली की गोंदवल्याला जावं, एकदा दर्शन घ्यावं रामाचं. हे ते प्रवचन वाचल्यावर माझ्या मनात पहिली इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा का निर्माण झाली तर ज्या एका माझ्या मित्राने ते पुस्तक मला भेट दिलं, त्या भेटीमुळे हे घडलं. आज जो काही मी इथे आहे त्याच्यामध्ये त्या माझ्या मित्राचं सर्वात मोठं योगदान असं मी समजतो की त्यांनी, मला आठवतं अजूनही तो दिवस की तो त्याच्या पत्नीसह माझ्या घरी आलेला
आणि त्यांनी ते पुस्तक मला म्हणलं, हेमंत तुझ्यासाठी मी खास पुस्तक आणलं बघ, आणि हे पुस्तक मला दिलं, प्रवचनाचं पुस्तक. आणि मी ते घेतलं आणि केवळ त्याची इच्छा, त्याची भावना म्हणून मी फक्त वाचलं. आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनात इच्छा झाली की आपण गोंदवल्याला जावं, महाराजांचं दर्शन घ्यावं, रामाचं दर्शन घ्यावं. आणि जेव्हा इच्छा निर्माण होते अशा प्रकारची, तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्याचं कामसुद्धा सद्गुरूच करतात. तेव्हा ते माझे गुरुसुद्धा नव्हते, कोणीच नव्हते, परंतु ती इच्छा निर्माण झाली आणि नंतर यथावकाश त्यांच्या कृपेने मी पोचलो. आणि नंतर मागे वळून बघावं लागलं नाही. परंतु हे सगळं कशामुळे घडलं? त्या व्यक्तीने जे एक दान केलं, एक पुस्तक, त्या पुस्तकामुळे मला हा अनुभव आला. असा अनुभव इतरांनाही येऊ शकतो, नाही असं नाही. माझ्या एका मित्राला पण असाच अनुभव आला. त्याला मी पुस्तक दिलं होतं, कारण मला हा असा अनुभव आला होता, म्हणून मी त्याला एक पुस्तक दिलं आणि म्हटलं, हे पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला जमेल तेव्हा, खूप चांगलं पुस्तक आहे. आणि त्यांनी ते पुस्तक 1-2 वर्ष स्वतःकडे त्याच्याकडे होतं. तो वाचत होता, कधी कधी नसेल वाचत माहीत नाही, पण नंतर एक दिवस त्याच्या पण मनात असं वाटलं की आपण जावं गोंदवलेला, आणि तो माझ्याबरोबरच आला आणि अनुग्रह पण त्यांनी घेतला महाराजांचा. आता हे 2 अनुभव माझे स्वतःचे आहेत, कारण तो मित्र पण माझा असा खास होता. आणि मला हा अनुभव आला होता की मी ते पुस्तक माझ्या मित्राने मला भेट दिलं आणि दिलं म्हणून मी वाचलं, आणि माझ्या मनात अशी इच्छा झाली. मला अनुग्रह मिळाला, माझ्या पत्नीने त्याच्या मागोमाग घेतला, माझ्या मुलीने मागोमाग अनुग्रह घेतला. विचार करा, साधी गोष्ट नाही आहे अनुग्रह मिळणं. अनुग्रह मिळणं हा फार मोठा भाग आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये अनुग्रह हा मोठा टप्पा आहे. पण हा कशामुळे घडला? तर एका माणसाने दिलेल्या दानामुळे. बघा, पुस्तकाची, प्रवचनाच्या आज पण 100 रुपयेसुद्धा किंमत आहे की नाही मला माहीत नाही, एवढं मोठं पुस्तक आहे, कारण ते नॉमिनल किंमत घेतात, पैशाचा काहीच भाग नाही इथे. परंतु त्यांनी ज्या भावनेने हे पुस्तक मला घरी आणून दिलं, आठवण ठेवून की हे वाच, त्याच्यामुळे माझ्यामध्ये हा फरक घडला किंवा माझं जीवन घडलं, त्याचं कारण हे पुस्तक आहे. म्हणून तर म्हटलं, पण त्यांनी केलेल्या दानाला किती महत्त्व विचार करा. आज जे काय मी इथे आलो आहे त्याच्यामागे मुख्य भाग तो माझा मित्र आहे की ज्याने मला पुस्तक आणून दिलं. आणि असंच पुस्तक त्याचं बघून मी एका माझ्या मित्राला दिलं, आणि त्यानेसुद्धा 2 वर्षांनी अनुग्रह घेतला, 2-3 वर्षांनी घेतला, पण घेतला. आणि आज तो मित्र म्हणतो की हेमंत, खरंच तुझे आभार. कसं? म्हटलं, माझे आभार नको मानू, महाराजांचीच कृपा आहे तुझ्यावरती, महाराजांचीच कृपा आहे. मला जसा अनुभव आला मी त्याप्रमाणे केलं. तसाच हा भाग आहे की दान धर्म करण्याला आपण म्हणतो क्षुल्लक गोष्ट असते, पण दान केल्याने काय होऊ शकतं, किंवा असं दान, पुस्तकाचं दानसुद्धा म्हणून काही लोक करतात की वर्षातून 13 पुस्तकं दान देतात. कोणाला काय मार्ग मिळेल तो नंतरचा भाग आहे, पण आपण दान करायला काय हरकत आहे? आपल्याला अनुभव आला आहे ना. अशा गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि यातून आपल्याला नक्कीच पुण्य मिळते, यात शंका नाही. कारण जेव्हा जेव्हा मला हे वाटतं तेव्हा मी त्याची आठवण करतो, मित्रा तुझे आभार, देव तुझं भलं करो. त्या मित्राच्यासाठी माझ्या मनात नेहमीच अशी दुआ असते ना, कारण काय की त्याच्यामुळे मला मार्ग मिळाला. म्हणून दान करा, इतरांना सुद्धा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे, दुसऱ्यांना जरूर सांगा की तुम्ही असं करा, याला महत्त्व आहे. आणि असंच दान जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आपण केलं पाहिजे, जे आपल्याला झेपेल ते. पण दानाने खूप फरक पडतो. आणि नंदाने सुद्धा या ठिकाणी प्रचंड दान केलं, प्रचंड प्रकारे दान केलं, अर्थात फळ देणारा परमेश्वर होता. हे सगळं त्यांनी केलं, दान धर्म केलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण आपल्या मुलाचं जन्म उत्सव साजरा करूया. आणि जन्म उत्सव त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं. अर्थात गावाचा राजाच होता. जेव्हा त्यांनी असं ठरवलं तेव्हा सर्वच नागरिकांना म्हटलं, आता आमच्याच घरी मुलगा झाला, अशीच भावना होती, कारण त्यांचे संबंधच तशा प्रकारचे होते. सर्वच लोकांना आनंद झाला होता. यशोदेला जेव्हा पुत्र झाला तेव्हा सर्व गोपींना खूप आनंद झाला होता. आणि मग त्या सगळ्या नटून थटून यशोदेकडे निघाल्या. सर्व गोपसुद्धा नटून थटून निघाले. सर्वत्र नगरीमध्ये पवित्र असं जल शिंपडण्यात आलं, सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या, सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारची हे लावली होती, पताका लावलेल्या होत्या, सर्वत्र मंगलवाद्य वाजवण्यात येत होती. गोप आनंदाने नाचत होते. दही दूध याची रेलचेल होती. गोप तर इतके आनंदी झाले होते की ते एकमेकाच्या अंगावर पाणी आणि दूध आणि दहीसुद्धा ओरडायला लागले. आणि अशा प्रकारे ते आनंदामध्ये नाचत होते सगळे.
नंदाच्या घरी जायचं आहे म्हणजे माझ्याच घरी जायचं अशी त्यांची भावना होती. नंदाने सुद्धा त्यांचं अर्थात उत्तम स्वागत केलं. आलेल्या प्रत्येक गोपाला अतिशय भरजरी अशी वस्त्र, अलंकार, इतकंच नव्हे तर त्यांना प्रिय असलेल्या गायीसुद्धा दान दिल्या. त्याच्या घरी जी जी लोकं आली त्या प्रत्येकाला त्यांनी काही ना काहीतरी दान दिलं. बघा, दान धर्म त्यांनी खूप केला. कोणाला वस्त्र दिली, कोणाला अलंकार, कोणाला गायी दिल्या. ज्याला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांचा यथोचित सत्कार केला. आणि आलेल्या प्रत्येकाला हेच वाटत होतं की या नंदाच्या मुलाचा भगवंतांनी खूप छान आशीर्वाद द्यावा आणि याची खूप प्रगती व्हावी. अशा प्रकारची मनोकामना सर्वांनी मनपूर्व इतरांनी मनोकामना करणं महत्त्वाचं आहे. आपण तर आपल्या मुलाविषयी, आपल्या लोकांविषयी करतो, पण इतर जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतात की खरंच देव तुझं कल्याण करो, कोण म्हणणार? अशा म्हणणाऱ्या व्यक्ती फार कमी असतात की जे आपल्याला आशीर्वाद देतात मनपूर्वक. अशा व्यक्ती खूप कमी असतात आणि इतरांचा आशीर्वाद मिळवणं हीच खरी महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, पण लोकांचा आशीर्वाद मिळवणं कमी नाही आहे, लक्षात ठेवा. पण लोकांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा तशा प्रकारचं कर्म करावं लागतं, त्यांचा विश्वास संपादन करावं लागतं, त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं. तेव्हाच लोकांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो. जसं महाराजांना ही गोष्ट आवडायची. महाराजांकडे यायला सर्व लोक अगदी टपून बसलेले असे, कधी आम्ही जातो महाराजांकडे. आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गोंदवल्याला आल्यावर कधीही परत जावं वाटायचं नाही. तिथल्या आलेल्या सर्व स्त्रियांना माहेरी आल्यासारखं वाटायचं, कारण महाराजांचा प्रेम, अशा प्रकारचं प्रेम त्यांनी सर्वांना दिलं होतं आणि म्हणून प्रत्येकाला इथे यावं वाटायचं. आणि अशा प्रकारची भावना ही लोकांच्या मनात जर आपल्याविषयी जागृत झाली तर समजा की आपण सुद्धा या अध्यात्म मार्गामध्ये नक्कीच पुढे चाललेलो आहोत. पण त्याच्यासाठी तसं वर्तनसुद्धा करणं जरुरी आहे. संपूर्ण गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण होतं. सर्वत्र जल्लोष चालला होता. रोहिणीसुद्धा जी होती तिनेसुद्धा सुंदर सुंदर वस्त्र घातली होती, अनेक प्रकारचे अलंकार घातले होते. व्रजभूमी जी आहे ती सर्वत्र समृद्ध झाली होती. आणि मुळामध्ये जिथे भगवंत येतो तिथे सगळ्या गोष्टी येतातच. कारण ज्या ठिकाणी भगवंताचा निवास तिथे लक्ष्मीचा निवास नक्कीच आहे. आपल्या प्रवचनात पण सांगितले नाही का की तुम्ही लक्ष्मी मिळवा परंतु नारायणाच्या स्मरणात मिळवा. किती छान वाक्य की लक्ष्मीची आराधना जरूर करा, पण नारायणाची पहिली करा. नारायणाची आराधना केली तर लक्ष्मी तिथे येणारच आहे तुम्हाला. फक्त लक्ष्मीची करू नका. लक्ष्मीची करणारे भरपूर लोक असतात, पण लक्ष्मी आणि नारायण हा जोडा आहे हे लक्षात ठेवा. म्हणून महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात जरूर म्हणा, पण नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हे पण म्हणा. फक्त लक्ष्मी मातेचे करू नका, तिची तर करा जरूर, पण नारायण जो आहे तो तिला अधिक प्रिय आहे, लक्षात ठेवा. जर नारायण जर तिथे असतील तर लक्ष्मी तिथे येणारच. आणि म्हणून या दोघांनाही खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी सुद्धा नंदाच्या घरी व्रजामध्ये सर्वत्र समृद्धी आले, कारण भगवंताचा निवास तिथे होता, त्यामुळे लक्ष्मीचा सुद्धा निवास तिथे होता. आणि ज्या ठिकाणी भगवंत आणि लक्ष्मी आहेत ती जागा सर्व प्रकारे समृद्ध असते, यात शंकाच नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या गोकुळामध्ये उत्सव जे आहे अगदी साजरा केला. खूपच सगळं वातावरण सुंदर झालं. हे सगळं त्यांनी एक दिवस सगळं ठरवलं आणि त्या प्रकारे उत्सव केला. उत्सव झाल्यानंतर उत्सव संपला. उत्सव झाल्यानंतर नंदाला एका गोष्टीची आठवण झाली. अरे, मला कंसाला वार्षिक कर द्यायचा राहिलेला आहे, कारण कंस हा सर्वांचा राजा आहे. मी एक छोटासा राजा आहे माझ्या या छोट्याशा भागाचा, परंतु माझा वार्षिक कर जो आहे तो मला कंसाला देणं भाग आहे, नाहीतर तो उपद्रव देईलच. मग नंदाने लगेच एक काम केलं. आपला हा जो काय कारभार होता थोड्या दिवसासाठी इतर गोपांना दिला. म्हणाला की मी जाऊन येतो, कंसाला कर देऊन येतो मथुरेमध्ये आणि नंतर मग मी लगेच येतो, तोपर्यंत तुम्ही जरा कारभार सांभाळा. नंदाने अशा प्रकारे हे सगळी तजवीज केली. आणि हे करण्यामागे त्याचा अजून एक हेतू होता, आणि तो म्हणजे नंदाचा मित्र होता वसुदेव.
तो म्हणाला की हे माझं काम झालं की मला वसुदेवाला भेटता येईल, जो माझा प्राणसखा आहे. आणि म्हणून तो पहिल्यांदा मथुरेला गेला. मथुरेमध्ये गेल्यावर त्यांनी अर्थात पहिलं आपलं काम केलं की कंसाला जाऊन तो भेटला आणि जो काही कर त्याला द्यायचा होता सगळा कर त्यांनी त्याला देऊन टाकला. आणि मग तिथून त्यांनी निघाला आणि सरळ नंदाच्या वसतिस्थानावर गेला. नंदाच्या घरी गेल्याबरोबर अर्थात नंद जो आहे तो तेव्हा पोचला तिकडे, तेव्हा एकमेकाला पाहिल्यावर दोघांना अतिशय आनंद झाला आणि त्या दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. वसुदेवांवरती नंदाला खूपच प्रेम होतं आणि त्याला हे माहीत होतं की कंसाने कशा प्रकारे आपल्या मित्राला छळलं आहे. सगळी कहाणी त्याला माहीत होती. कशा प्रकारे आपल्या या मित्राच्या अनेक मुलांचा वध केला हे सगळं त्याला आठवत होतं. आणि हे सगळं आठवलेल्या स्मृती काही न बोलता त्यांनी फक्त एक त्याला मनपूर्वक मिठी मारली आणि सगळ्या भावना पोचल्या. काय त्याला म्हणायचं ते फक्त स्पर्शातून गेलं, बोलायची गरज लागली ना. स्पर्शातून सुद्धा कितीतरी गोष्टी मिळतात नाही का. आणि त्या प्रकारे त्यांनी जेव्हा अशी मनपूर्वक जेव्हा छातीशी धरलं, तो म्हणाला आज माझे प्राणच परत आले असं मला वाटतं, असं वसुदेव म्हणाला. अशा प्रकारे दोन मित्र एकमेकाला भेटले. वसुदेवांचा पण अर्थात वसुदेवाने त्याचा आदर सत्कार केला. नेहमीसारखी ख्याली कुशी विचारली, म्हणाले आता तू इथेच राहा, माझी इच्छा आहे तुम्ही मला थोडा सहवास मिळावा. तो म्हणाला मलाही आनंद आहे बंधू, मी सगळं तुझं ऐकलं, मला सगळं माहीतच होतं, पण काय करावं, मी इतक्या लांब आणि तुला कुठलीच मदत करू शकलो नाही याचं मला खरंच खूप वाईट वाटतं. तो म्हटला नाही, अशा काळात तुझी मदतसुद्धा मी घेतली नसती, कारण ज्या ज्या लोकांनी माझ्याप्रती सहानुभूती दाखवली ते सगळे कंसाच्या रोषाला बळी पडलेले आहेत. तेव्हा माझ्यासाठी तू त्याच्या रोषाला बळी पडावं ही माझी इच्छा नव्हती आणि म्हणून तू नाही आलास याचा मला मनपूर्वक आनंद आहे. माझं प्रारब्ध जे आहे ते मलाच भोगायचं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी कोणी काही करायची गरजच नव्हती आणि तू नाही केलंस हे मला फार आनंदाची गोष्ट आहे. वसुदेव त्याला म्हणाले बघ, तुलाही इतके वर्ष मूलबाळ नव्हतंच ना, परंतु आता झालंच ना. हाही तुझ्या प्रारब्धाचा भाग आहे, तुझ्या भक्तीचा भाग असेल कदाचित की तुला आता इतक्या उशिराने का होईना परंतु एक मूल झालं आहे. नशिबाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. शेवटी हे सगळं जे आहे अर्थात आपल्या प्रारब्धाचाच भाग आहे. बऱ्याचशा गोष्टी काय 80-90% भाग जो आहे तो आपल्या प्रारब्धामुळे घडतो आहे आणि म्हणूनच हे घडलं असेल आणि घडतं असं तू समजून घे. आज तुझी आणि माझी भेट झाली हाही प्रारब्धाचाच भाग असेल नाही का. कारण इतकी दिवस तुझ्या मनामध्ये मला भेटायची आणि माझ्या मनामध्ये तुला भेटायची तीव्र इच्छा होती. संकटामध्ये आपल्याला सगळे प्रियजनच आठवतात ना, जे प्रिय असतात तेच आठवतात, बाकी लोक नाही आठवत, पण आठवतात ना. तुला नक्कीच माझी आठवण येत होती आणि मला तुझी येत होती, परंतु आपण एकत्र येऊ शकलो का? नाही शकलो. का शकलो नाही? प्रारब्ध हे कठोर असतं आणि ते आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि म्हणून इतकी दिवस भेट झाली नाही, परंतु आज आपली भेट झाली ना. आज समोरासमोर आपण बसलो आहोत. कुठल्याही प्रकारचं बंधन आपल्यावर नाही आहे, कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्यावर नाही आहे आणि आज आपण भेटलो आहोत. हा सुद्धा आपल्या प्रारब्धाचाच भाग आहे, हेही लक्षात ठेव. आणि हेही लक्षात ठेव की उद्या परत गेल्यावरती तुझी आणि माझी भेट होईल की नाही हेही सांगू शकत नाही, कारण तेही प्रारब्धहीन आहे. परत भेटूच उद्या असं म्हणायचा भाग झाला. उद्या कोणी बघितलं, सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या हातामध्ये आहे, हेही तू लक्षात ठेव. वसुदेव सांगतोय. अर्थात वसुदेवाला जास्त चटके बसलेत प्रारब्धाचे, त्यामुळे तो जास्त त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. नंदाला दुःख जास्त कधी सहन करावं लागलं नाही, त्यामुळे त्याला तसं काय समजलं नाही, परंतु ह्याचा अनुभव वसुदेवाने घेतला होता. म्हणून वसुदेव कळकळीने सांगतो प्रारब्ध म्हणजे काय, की सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. तेव्हा हे प्रारब्ध तू जे मी भोगलं ते लक्षात ठेव आणि त्यातून तूही तयार राहा. कधी कुठली गोष्ट घडली तर माझं प्रारब्ध आहे म्हणून ते ॲक्सेप्ट कर किंवा ते कबूल कर. त्याचं तू इच्छेप्रमाणे सांग की मला हे घडलं, ही परमेश्वराची इच्छा असं समजून त्याचा स्वीकार कर. अशा प्रकारे तू कर, तुला कधीही दुःख होणार नाही. त्याबरोबर वसुदेव आणखीन एक गोष्ट म्हणाला की बाबा रे, रोहिणी जी आहे, रोहिणी हिच्याकडे जो मुलगा आहे त्याचाही सांभाळ नीट कर. अर्थात रोहिणीकडे पुत्र होता तो वसुदेवाचाच होता, त्यामुळे त्याने आपल्या
ह्या प्राणसख्याला सांगितलं की रोहिणी जी आहे तिच्याकडे असलेल्या पुत्राकडे पण जरा कृपया तू लक्ष दे. आपला खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याने हे सांगितलं. त्याचं पालनपोषण यशोदा आहेच आहे, पण तुम्ही सर्व लक्ष ठेवा आणि त्याचं चांगल्या प्रकारे पालनपोषण करा. त्याच्यासाठी काहीही लागलं तरी करा आणि अर्थात यातूनही तुम्हाला पुण्यच मिळणार. नंद म्हणाला की आम्ही ही सगळी कहाणी ऐकली होती की काय काय घडलं, तुझे कशा प्रकारचे पुत्र जे होते मारले. शेवटी एक कन्या होती ती वाचली होती, परंतु त्याला पण त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि ती आकाशात गेली. आणि तिने काय सांगितलं हे मी ऐकलेलं आहे सगळं. आणि अर्थात तिने जे काही सांगितलं होतं त्याचा परिणाम कंसावर झाला हेही आम्ही ऐकलं की जेव्हा ती आकाशात गेली आणि कंसाला म्हणाले अरे तू किती प्रयत्न केले तरी तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तो जिवंत आहे तुझा शत्रू आणि तो तुझा काळ बनणार आहे. हे ऐकल्यावर त्याच्यावरही परिणाम झाला आणि त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली, आपल्या भाऊजींची माफी मागितली. त्याच्यावर पण परिणाम झाला होता काही काळच. म्हणतात ना की संघाचा परिणाम होतो, पण तो किती वेळ राहील माहीत नाही. थोडा वेळ त्याच्यावर झाला म्हणून त्यांनी आपल्या बहिणीची आणि भाऊजींची क्षमा मागितली, कारण योगमायेचा त्याला सहवास मिळाला. तिचे शब्द ऐकल्यावर त्याच्यावर परिणाम झाला, कारण योगमाया म्हणजे देवी असं मानलं होतं. देवीची सगळी रूपं जी आहेत ती योगमायापासून निर्माण झाली असं मानलं होतं. त्यामुळे देवीने सांगितलं म्हटल्यावर त्याच्यावर परिणाम झाला. काही काळ का होईना झाला, सत्संगाचा परिणाम त्याच्यावर घडला. तो म्हणाला हे सगळं मी ऐकलेलं आहे आणि हेही मी तेव्हाच ऐकलं की सगळ्या गोष्टी प्रारब्धहीन आहेत. तेव्हा सुखदुःखावरती आपण अवलंबून राहू नये, जे येईल ते स्वीकारलं पाहिजे. हे सगळं त्यांचा संवाद चालू आहे दोघांचा. सुखदुःखाच्या गोष्टी चालू आहेत, कारण इतके दिवसात भेटत नव्हती झाली. वसुदेव त्याला म्हणाले बाबा रे तू एक गोष्ट खूप चांगली केलीस नंदाला. आणि काय, या दुष्टाचा कर जो बाकी होता तो दिलाच बरं झालं, कारण हा कंस इतका दुष्ट आहे की तो प्रत्येक माणसाचा कुठे एखादा भाग शिल्लक आहे कमी आहे तो शोधतो आणि त्याला त्रास देतो. हे कंसाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचे जे सल्लागार आहेत मंत्रीगण ज्याला आपण म्हणतो, हे तर त्याच्यापेक्षाही जास्त खराब आहे. की हाच इतका चांगला असलेला माझा कंस, ज्याने माझी क्षमा मागितली, दुसऱ्या दिवशी ह्याच सल्लागारांनी त्याला सांगितलं की सगळ्या मुलांना मारून टाक. म्हणून मला आता काळजी वाटते की अशा प्रकारचा घाणेरडा सल्ला ह्या सल्लागाराने दिला आहे आणि त्याने तो मानला आहे. आणि केवळ मानला नाही, वरून त्यांनी हेही सांगितलं आहे की तुम्ही हव्या त्या प्रकारचं रूप धारण करा मायावी आणि सगळ्या सज्जन लोकांना मारा असं पण सांगितलं. तेव्हा हे सगळं घडलेलं आहे. म्हणून मला आता खरंच चिंता वाटायला लागली की असा आदेश दिल्यावर हे दैत्य काय करतील. आणि म्हणून मला एक गोष्ट वाटली की तू कंसाचा जो वार्षिक कर द्यायचा होता तो दिलाच पहिलं बरं झालं, नाही तर त्यांनी ह्याच्यावरून पण कारण काढून तुझ्याशी काहीतरी दुष्कृत्य केलं असतं. हे फार चांगलं केलंस. पण आता हे सगळं झालं आहे ना, तू आता जास्त इथे थांबण्याच्या मोहात पडू नकोस, कारण गोकुळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जे आहेत ते अपशकुन होत आहेत असं मला ऐकायला मिळालं आहे. आणि अशा प्रकारची आज्ञा दिल्या म्हणल्यावरती तो गोकुळात नक्की येईल आणि तिथे असलेल्या सर्वच लहान मुलांना धोका आहे. तेव्हा तू आता इथे माझ्याबरोबर जास्त वेळ घालवू नकोस. हे बंधो, हे मित्रा, तुझी भरपूर इच्छा आहे माझ्याबरोबर राहायची, मला पण इच्छा आहे तुझ्याबरोबर राहायची, पण दिवस फार खराब आहेत. कुठल्या क्षणी काय घडेल याची कल्पना नाही, म्हणून तू इथे आता अधिक वेळ राहू नकोस. गोकुळाकडे जा आणि तिथे असलेल्या सर्व मुलांची काळजी घे, हे तुझं कर्तव्य आहे. वसुदेव जेव्हा असं म्हणाले तेव्हा अर्थात हे सगळं नंदाला माहीत पण होतं काही अंशी आणि पटलंही त्याला. तो म्हणाला की बरोबर आहे, भावनेच्या भरात मी इथे राहून चालणार नाही, तिथे ह्याचे दुष्ट राक्षस येऊन काय करतील भरोसा नाही. आणि मग तो म्हणाला ठीक आहे, आता मी आपला निरोप घेतो आणि आपल्या सल्ल्याप्रमाणे मी त्वरित व्रजभूमीमध्ये जाईन आणि सर्व मुलांची काळजी घेईन, हे नक्की. तुम्ही निश्चिंत असा. रोहिणीचा जो मुलगा आहे त्याची पण मी व्यवस्थित काळजी घेईन, हेही त्याने आश्वासन दिलं, कारण रोहिणीचा मुलगा हा आहे तोच आपला भगवंत होता. आणि म्हणून हेही आश्वासन त्यांनी दिलं आणि अशा प्रकारे हे सगळं घडलं. वसुदेवाचा निरोप घेतला नंदाने आणि आपल्या आलेल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन बैलगाड्यावर परत एकदा स्वार झाला
आणि त्यांनी गोकुळाची वाट धरली. अर्थात हे सगळे जे लोक होते, यादव कुलीन जे लोक होते, सगळे गवळी होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हाच होता, नंदाचा हाच मुख्य व्यवसाय होता की सर्व गोधन जे आहे त्याचं पालनपोषण करायचं, त्याच्यापासून अनेक पदार्थ तयार करायचे, दूध दही वगैरे, आणि ते विकायचे. हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि नंद अर्थात त्या गावाचा राजा होता, म्हणजे त्यांचा प्रमुख होता. आणि हे अशा प्रकारे सगळं हे काम करत होते. आणि मग अर्थात यथावकाश नंद जो आहे तो गोकुळामध्ये परत आला. नंद गोकुळामध्ये परत आला. वाटेमध्ये येत असताना त्याला वसुदेवाचे शब्द आठवत होते की वसुदेव म्हणाला की तू आता इथे थांबू नकोस, लवकरात लवकर परत जा, कारण काहीतरी अघटित होणारे असे मला अपशकून येत आहेत. तर वसुदेव सांगतो म्हणजे नक्कीच बरोबर असणार. माझ्या मित्राला अनेक गोष्टीचे अनुभव आहेत आणि तो सांगतो म्हणजे नक्कीच काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे. आता संकट आल्यावर आपण काय करतो, किंवा भीती वाटते तेव्हा एकच गोष्ट करतो, भगवंताची प्रार्थना करतो. आणि नंदाने पण तेच केलं. नंद म्हणाला, भगवंता अशा प्रकारची संकटं येणार आहेत असं मला चाहूल लागली आहे, तेव्हा आता आमचं कोण तारण करणार आहे? तूच त्राता आहेस आमचा, तेव्हा आमचं रक्षण कर. या संकटापासून येणाऱ्या काय संकट येईल त्याची आम्हाला कल्पना नाही, तेव्हा तू आम्हाला तार, अशी त्यांनी प्रार्थना केली. खरोखर तारण्यासारखी वेळ आलीच होती, कारण कंसाने आज्ञा दिलीच होती त्याच्या सेवकांना, म्हणजेच त्याच्या मंत्रीगणांना, त्याच्या सर्व दैत्यांना की तुम्हाला हवं ते रूप धारण करा आणि सर्व नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात करा, सर्व सज्जनांना मारा, त्यांच्या गोधनाचा नाश करा, त्यांना मारून टाका. आणि पहिलं काम काय कराल तर या सर्व 10 दिवसाच्या आत बाहेर जन्मलेल्या सर्व मुलांचा नाश करा, ही पहिली आज्ञा. अशा विविध आज्ञा त्याने आपल्या या सर्व अनुयायांना दिली आणि त्या सगळ्या आज्ञा त्याने अर्थात आनंदाने कबूल केल्या की वा वा, हे तर आमचं आवडीचं काम आहे. स्वामी बघा आम्ही कसे पराक्रमी आहोत, आमच्यासारखे तुम्हाला पराक्रमी कोणी दिसणार नाही आणि एवढे एकनिष्ठ सेवक तुम्हाला मिळणार नाहीत, बघा तुम्हाला आम्ही दाखवतो सगळं करून. आनंदाने आज्ञेचा स्वीकार करायला आणि सगळे कामी लागले. सर्व दैत्यांनी योजना आपल्या आपल्या पद्धतीने ठरवल्या आणि म्हणाले की आता बघा आपल्याला संधी आहे आपल्या राजाला खुश करण्याची. शेवटी ते त्याचे सेवक होते, त्यामुळे त्यांनी विचार केला की आता ही सुवर्ण संधी आहे की जो सेवक, जो राक्षस जास्तीत जास्त लोकांना त्रास देईल, जास्तीत जास्त लोकांचा वध करेल, जास्तीत जास्त मुलांना छळेल किंवा मारेल, त्याच्यावर कंस अर्थात खुश होणार आहे, म्हणजे स्वामी माझ्यावर खुश होणार आहेत. मग ही संधी आता आपण घ्यायची आणि अधिकाधिक त्रास कसा देता येईल याचा विचार करायचा. आणि त्या प्रकारे त्यांनी अर्थात बेत आखायला सुरुवात केली. आणि या आखलेल्या बेतांमुळेच अर्थात एकामागे एक संकट जी आहेत ती गोकुळावर येणार होती. आणि त्यामध्ये सर्वात पहिलं संकट आणण्याचं काम जे करायचं होतं ते करण्याचं काम आपल्या शिरावर घेतलं होतं एका राक्षसिणीने. आणि त्या राक्षसिणीचं नाव होतं अर्थात माहीत असलेलं आपल्याला पूतना. पूतना नावाच्या राक्षसिणीने सर्वात पहिल्यांदा सांगितलं की हे काम तुम्ही माझ्यावर सोडा, मुलांचा नाश करण्याचं काम मी करेन, तो भाग माझ्यावर सोडा, बाकीच्यांची कामगिरी तुम्ही बघा. अशा प्रकारे पूतनेने सर्व राक्षसांना सांगितलं. आणि अर्थात तिची तेवढी क्षमताही होती. सर्वांना माहीत होती की पूतना ही काही सामान्य राक्षसीण नव्हती, अतिशय मायावी अशी राक्षसीण होती, महाकाय अशी ती राक्षसीण, महाभयंकर, महाक्रूर, सगळ्या गोष्टी महा लागू होतील. शरीर महाकाय होतं, क्रूरतेमध्ये अतिशय घाणेरडा क्रूरपणा तिच्याकडे भरलेला होता. आणि अशी ही राक्षसीण सज्ज झाली होती गोकुळावर स्वारी करायला. म्हणाली पहिल्यांदा मी तिथेच जाईन, तिथेच जास्त बालकं आहेत असं मला दिसतंय, तिथे जाईन आणि तिथल्या सर्व बालकांचा नाश करीन आणि कंसाला अर्थात मी आनंदित करेन, असं तिने ठरवलं. आणि तिची वाटचाल सुरू झाली गोकुळाच्या दिशेने. त्यानंतर गोकुळाला गेल्यावर तिने कशाप्रकारे काय केलं आणि कशाप्रकारे मुलांना मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारलं, हा सगळा भाग अर्थात आपण पुढल्या कथेमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण आजच्या भागाला स्वल्पविराम देऊया. श्री राम समर्थ. पूतना राक्षसीचा उद्धार
हा जो अध्याय आहे तो अर्थात आपण पुढल्या वेळेस ऐकूया. या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावे आणि या आमच्या सर्वांच्या सेवेचा आपण स्वीकार करावा ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या सेवेसंदर्भात जर आपल्याला काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर आपण जरूर ॲड करू शकता. श्रीराम समर्थ. श्रीराम.